बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तेजस्वी यादव यांचा सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता। त्याआधी त्यांनी राहुल गांधी समवेत काढलेल्या मतदार जागृती यात्रेलाही मोठा प्रतिसाद मिळालेला होता। परंतु त्यानंतरही राजद आणि काँग्रेस आघाडीला मोठा पराभव का स्वीकारावा लागला याची चर्चा सुरू आहे। खरे तर राजदला मिळालेल्या मतांची टक्केवारी इतर कोणत्याही पक्षापेक्षा अधिक आहे। विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत राजदला मिळालेल्या मतांच्या तुलनेत यावेळी राजदच्या मतांमध्ये झालेली घट 1% कमी आहे। म्हणजे मागच्या वेळी मिळाली जवळपास तितकीच मते यावेळी राजदला मिळाली। मात्र मागच्या वेळी राजदला तब्बल 75 जागा मिळाल्या होत्या आणि यावेळी ही संख्या 25 पर्यंत खाली आली। याचा अर्थ राजद विरोधी मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले। राजदच्या मतामध्ये लिचित घट झालेली असताना भाजप, जदयू आणि लोजपा या तिन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसले। त्यावरून हाच निष्कर्ष काढावा लागतो की राजदच्या विरोधात उभ्या असलेल्या रालोआच्या उमेदवाराला मागच्या तुलनेत अधिक मते मिळाली। एकूणच या लढतींना दुरंगी स्वरूप प्राप्त झाले। सीमांचल प्रांतात ओवैसींच्या AIMIMने किमान 20 जागांवर महागठबंधनाला निर्णायक नुकसान पोहोचविल्याचे दिसून येत आहे। त्याशिवाय किमान 15 ठिकाणी महागठबंधनाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे ठाकले होते। प्रशांत किशोर यांच्या पक्षाने प्रामुख्याने भाजप आघाडीच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत केली। जनसुराज पक्षाने 30 मते खाल्ली जी एरवी महागठबंधनाला मिळायला हवी होती। शिवाय महिला मतदारांनी राजदचे MY समीकरण बऱ्यापैकी उधळून लावल्याचे दिसते। या सगळ्याचा एकत्रित परिणाम राजदच्या कामगिरीवर झाला। काँग्रेसलाही या सगळ्या घटकांमुळे आपली ताकद टिकविता आली नाही। त्यामुळे जनाधार कायम असूनही महागठबंधनाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। शेवटी कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी योग्य रणनीती गरजेची असते। या बाबतीत भाजप आघाडीच्या तुलनेत महागठबंधन खूपच कमी पडला। मग तो जागा वाटपाचा मुद्दा असो, उमेदवार निवडीचा किंवा आपसी सामंजस्याचा, त्याचाही मोठा फटका आघाडीला बसला। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।